जगची धर्म जगाला प्रेम अर्पावे। जगी जे हीन अतिपतिता। नमस्कार, माझे नाव सनीश परब। श्यामची आई कथाकथन उपक्रमाअंतर्गत कथा क्रमांक 13 मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे। रात्र 12वी श्यामचे पोहणे। पावसाळ्यात कोकणात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात। या पावसाळ्यात कोकणात पोहण्याची मौजच असते। नवीन मुलांना याच वेळेस शिकवले जातात। 6 पुरुष खोल पाणी असेल तरी पाण्याच्या खाली जाऊन थळ घेऊन येणारे लोकही असतात। काही जण बाण वरती करून उलट्या उड्या मारतात। परस्परांच्या पाय लावून होड्या बनवतात। नाना प्रकार करीतात। माझ्या काकांना पोहता यायचं, माझ्या वडिलांना पोहता यायचं, माझ्या चुलत्यांना पोहता यायचं, पण मला मात्र पोहता यायचे नाही। आईने मला भरपूर वेळा सांगितले, अरे श्याम पोहायला शिक। एकदाही म्हणाली, अरे श्याम पोहायला शिक। उद्या रविवारचा दिवस आहे, तू उद्या नक्की पोहायला जा। आपण काय आपल्या इथे काय पुण्या मुंबई सारखे नळ आहेत का? आपल्याला उठता बसता विहिरीवर काम असते। पोहणं येणं गरजेचं आहे। तो बाळू आहे ना, तो तुला पोहायला शिकवेल। रविवारचा दिवस उजाडला। मला माहिती होते की आई मला पोहण्याला पाठवल्याशिवाय सोडणार नाही। मी कुठेतरी लपून बसायचे ठरवले। मी माळावर तांदूळाच्या कणकीच्या आड लपून बसलो। तेवढ्यात सर्व मुले आली आणि म्हणाली, श्यामची आई, श्यामची आई, श्याम येतोय ना आज पोहायला? हे बघा, आम्ही सुकडी आणली आहेत। हो, येतो तर आहे, आई म्हणाली। आहे तरी तू कुठे? तो अरे श्याम कुठे बाहेर गेला का? अशी आई मला शोधू लागली। तेवढ्यात मुले म्हणाली, श्यामची आई, आम्ही माळ्यावर शोधू का? माळ्यावर जाऊन बघा, पण जरा सावकाश जा बरं। सर्व मुले माळ्यावर येऊ लागली। मला कळलं की मी पकडला जाणार। जसं बेडकीला फुगून बैल होता येत नाही, तसं बैलाला बारीकून बेडकीही होता येत नाही। मी छोटा होत जात होतो। तेवढ्यात कोणी म्हणाला, अरे तो एवढा अडचणीत कशाला लपेल? तर कोणी म्हणालं, हो आपल्याला जायला हवं, आपल्याला वेळ होतोय। तेवढ्यात बाळूची माझ्यावर नजर गेली आणि तो म्हणाला, अरे तो बघा, तांदूळाच्या कणकीच्या आड श्यामच आहे तो, चला। पण ते मला ओढू लागले। पण शेवटी ती परक्यांची मुले ती काही जोर लावून ओढणार? ती कुठे जोर लावून ओढणार? ते हळूहळू ओढत होती आणि मी पूर्ण जोर लावत होतो। तेवढ्यात ते मुले म्हणाली, काकू श्याम हलतच नाहीये। आई म्हणाली, कसा येत नाही बघा तो आज पोहायला? कुठे शेमटी? मीच येते वर। आई वर येऊ लागली व मला शेमटीने मारू लागली। ती मला एका हाताने ओढू लागली आणि एका हाताने शेमटीने मारू लागली। आई मुलांना म्हणाली, मुलांनो, तुम्ही श्यामला ओढा, मागून शेमटीने बरोबर हकलते त्याला। सर्व मुले मला ओढू लागली आणि आई मला शेमटीने मारू लागली। आई मेलो असं मी ओरडू लागलो। पण आई म्हणाली, काही मरत नसतोस, आज पोहायला जा। 2-3 वेळा चांगला बुडवायला पाण्यात, नाका तोंडात पाणी जाईल तेव्हाच पोहायला शिकेल। आईने मला कसं तसं ओढत खाली आणलं। आई मुलांना म्हणाली, मुलांनो बस, ओढू नका, तो येतो आहे। सर्व मुले मला येऊन जातात आणि बाळू म्हणतो, ये इकडे ये।
मी तुला सुकडी नीट घट्ट बांधून देतो. त्यांनी मग मला सुकडी बांधली आणि म्हटलं चल आता तू उडी मार. तेवढ्यात मी म्हणालो वेणू आधी तू उडी मार म्हणजे मी नंतर उडी मारणार. असं करत करत मी मागे पुढे गेलं आणि मी बेसावध असताना कोणीतरी मला पाण्यात ढकलून दिले. मी ओरडलो आई मेलो मेलो. मी पाण्यात बुडल्यावर पाण्याच्या वर आल्यावर पाण्यातल्या मंडळींना मिठी मारायला लागलो पण ते मिठी मारू देईना. ते म्हणाले पोट पाण्याला लाव, आडवा हो, हातपाय हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. तेवढ्यात बाळूनीही पाण्यात उडी टाकली आणि माझ्या पोटाला पकडून मला शिकवायला लागला. तो म्हटला आता वरती जा आणि परत उडी मार. मी वरती गेलो आणि उडी मारायला लागलो. नाक धरायचो, सोडायचो, मागे पुढे करायचो आणि एकदाची टाकली उडी. मी आता हळूहळू पोहायला लागलो. तेवढ्यात बाळू म्हणाला आता श्याम वरती जा आणि पुन्हा एकदा उडी मार म्हणजे आजसाठी बस. मग मी आनंदाने वरती गेलो आणि स्वतःहून उडी मारली. आता मी बिना बाळूच्या मदतीचे स्वतः पोहू लागलो. सुकडी होती म्हणून बुडायची भीती केली. माझा बीड चेपला. मी पाण्याच्या बाहेर आलो आणि मग आम्ही सगळे घरी जायला लागलो. मी घरी आल्यावर आई म्हणाली अरे श्याम आला का पोहून, ये ती शेंडी नीट पुस. मी डोकं पुसले आणि एक सुखी लंगोट नेसली. मी बाहेर ओट्यावर बसलेलो. मी जरा रागावलेलो होतो. तेवढ्यात आईची गोड हाक आली अरे श्याम, अरे श्याम. तिकडे स्वयंपाकघरात दहीच्या भांड्यात दही ठेवलंय, तुला आवडते ना, जा खा. मी आईला रागात म्हणालो सकाळी मारतेस आणि आता दही खायला देतेस. एवढं पाण्यात बुडलो तरीही ते वळ काही जात नाही. असं मी आईला रागात म्हणू लागलो. आई म्हणाली अरे श्याम आणि ती गप्प बसली. ती जेवत होती. ती हात न धुता तशीच उठलेली. मला वाटलं आईला माझ्या बोलण्याचं काही लागलं तर नाही ना. मी आईकडे जाऊन माफी मागितली. आई आली आणि तेलाची वाटी घेऊन माझ्या गळ्याला तेल लावू लागली आणि मला समजून म्हणू लागली अरे श्याम जगाने जर मला असं म्हटले की तुझा शाप घेतलाय तर ते माझ्याकडनं सहन केले जाणार नाही. तसंच जर माझा अपमान कोणी केला तर माझ्या मुलांकडनं सहन केला जावा नये. तरच मी त्यांची खरी